म्हणून वर्णन करायची गरज नाही. पण भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा देवकी मातेच्या पोटी जन्माला आले, तिथे न थांबता यशोदेकडे गेले. म्हणून वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी, रांग तसे अंगणी माथा जाऊळाची वेणी. चिमुकल्यापणाचं वर्णन केलंय. तो चिमुरडा एक छोटासा आहे, रांगत होता. डोक्यावर सुंदरशी कोमलशी जावळा आहे. पायी पैंजण आणि वाळे, अति नवनीताचे गोळे. पायात पैंजण आहेत, हातात वाळे. बालपणातले अलंकाराचं वर्णन केलं. आणि मला असं वाटतंय विश्वाचा बाप अन्न ग्रहण केलं त्या दिवशी लोण्यापासूनच सुरुवात झाली. आपल्या पेप्सी पासून होत्या. येडपड बाप त्याच्या तोंडात गाणी गरज दे, पेप्सीच दे, आईस कांडीच दे. म्हणजे लागते भेटली काय वासरू घेऊन पण तुला. म्हणजे काही जन्मात लेकरू झालं नव्हतं ते बाप इकडे काही त्याच्या तोंडात दे. पिढ्या देत जाऊन म्हणजे बरं. राजे हो, आपल्याला कन्या हो, पुत्र हो, हे झाल्याच्या नंतर अन्नग्रहण नावाचा एक विधी असतो. पाणीग्रहण आणि अन्नग्रहण नावाचा एक विधी असतो आपल्या संस्कृतीत. बाळाला आईचं दूध कमी पडत असताना ज्या वेळेला आता हॉस्पिटलमध्ये ते कमकुवत असेल, डॉक्टरनं काय सांगितलं असेल त्यांनी तो भाग सोडून, पण बऱ्यापैकी सदृढ माता येतात. त्यांच्या रक्ताचं तयार होणारं दूध वक्षस्थळात साचतो आणि ते आपल्या बालकाला रक्ताचं दूध करून पाजतात. पण ज्या वेळेला त्याचं शरीर थोडस मोठं व्हायला सुरुवात होती त्यावेळेला ते कमी पडतं. अशा वेळेला अन्नप्राशन नावाचा विधी असतो, जलप्राशन. त्या दिवशी सात्विक पदार्थ, त्याला गाईच्या दुधातली पदार्थ पचत नसतील, पण कुठंतरी माशीच्या पायाइतकं त्याच्या जिभेला द्यायचं असतं. आपल्या संस्कृतीत सर्वात लेकराच्या जिभेला लावत असतात तो पद बोलायचं, अशी विधी असतात. भारत भगवंताचा अन्नप्राशन विधी लोण्यापासून सुरुवात झाला. अति नवनीताचे डोळे. लोणी हे कोमलतेचं, सात्विकतेचं प्रतीक आहे. लोणी पांढरं शुभ्र आहे, शुभ्रतेचं प्रतीक आहे, तेजाचं प्रतीक आहे आणि लवचिकतेचं प्रतीक आहे, कोमलते. त्याच्याकडे जाणाऱ्यानं अंतकरण कोमल करूनच जावं. गवळणी त्या बोलल्या काय ताकद. गोपी सुद्धा बोलतात ना आपल्याला, सांगतात धन्य यशोदा ती माय, दाशी जरी वल्ली पाय. आणि यशोदेला मातृत्वाचा पुरावा देऊन टाकला. खर तर कृष्णाच्या आई नव्हत्या यशोदा, आई देवकी आहे. तरी पण यशोदेला आई हा पुरावा दिला मातृत्वाचा. धन्य हा शब्द वापरलाय, दाशजनी वंदिताय. आणि यशोदा मातेच्या चरणावर मी डोकं ठेवते असा जनाबाईंचा पुरावा आहे. साधा सोपा सरळ. तुम्ही जेवढा मला आशीर्वाद देतात त्याच्यावर मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करेन. विढाला विढाला विढाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतःकरणाने चालत असलेली ही जुनी परंपरा, परम पावन सात्विक सदाचारी पुण्यशील वृत्तीची माणसं एका फार मोठ्या शहराच्या लगत असले त्याच्यापेक्षा धर्मवीर शंभूराजांच्या भक्तीचा, शौर्याची गाथा आणि त्या शौर्याचा सुगंध घेत असलेली तुम्ही माणसं, काही अंतरावर सागराच्या वैभवाला लाचवील असं भक्तीचं सूत्र ज्यांच्या ताब्यात आहे, असे माऊली महावैष्णव ज्ञानोबांचा भक्तीचा गंध